जय गुरु. जय गुरु. जय गुरु. नवीन लिंक असल्यामुळे कदाचित काही लोक जरा गोंधळणार आहेत. तर आपण जरा थोडासा वेळ देऊ. चालेल. मेसेज टाकला उघडून तुमचं बुक करून ठेवलेलं आहे मेसेज. आपण एक मिनिट अजून एक वाट बघू आणि सुरुवात करूयात. बहुतेक करून सगळ्यांना नवीन लिंक बद्दल लक्षात आलेलं आहे. जय गुरु. जय गुरु. छायाताई का? नाही, लताताई. अच्छा, लताताई, सॉरी. छायाताईंनी पेपर तर उशिरा मी देत आहेत. छायाताईंना फोन केलेला, तुम्ही काल सांगितलेलं तसं. बर बर बर, ओके तर ओके. त्या ना बरं नव्हतं आणि त्यांच्याकडे पाहुणे पण होते, तर त्यांना जमलं नव्हतं. त्या काल पेपर देणार होत्या आणि त्या म्हणल्या मी करणार आहे म्हणजे आजपासून क्लास सुरू. हा, कदाचित त्या आज जॉईन करतील. हो हो हो. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद अपर्णाताई. हं, हं. बहुतेक करून त्यांची तब्येत आता ठीक असावी अशी आशा करतोय. काल मी पण जॉईन झाले नव्हते सर, माझे जमलं नव्हतं. हा, चालेल. पण मी शेअर करतो. पहिला जो धडा होता, पाठ, तो बहुतेक करून संपत आलेलाच आहे. दिसतोय सगळ्यांना? नाही, अजून नाही दिसतंय. हा, आता दिसतंय. हा, ठीक आहे. थोडस मोठं करू का मी का काय? नाही, ठीक आहे, चष्मा लावला. बघा आता. ठीक आहे, हो, चांगलं आहे. हा, ठीक आहे. आणि आपण काल मोदक बोललो होतो, तेवढं मला आठवत होतं. माझ्या डोळ्यासमोर नेहमी उकडीचे मोदक येतात. बरोबर आहे. पुढचं कोण घेत होतं शेवटचं वाक्य, काही आठवत आहे काल? माझ्या मते निशिगंधाताई साठे होत्या का काल शेवट? नाही, निशिगंधा साठेताई काल कार मध्ये होत्या, त्यामुळे त्या मध्ये आधी आल्या, मध्ये नाही आल्या. नाही, त्यांच्या नंतर पण पुढे अजून दोघा जणांनी केलं होतं. अच्छा, म्हणजे वैजयंतीताई आणि विद्याताई दोघांनी केलं होतं का? हो, असं हा, वाटतंय मग मला. आता कपिलजीच असणार मग. रुपालीताई आल्यात?
बर, दोघेही बहुतेक नवरा बायको नाही दिसत आहेत. हरकत नाही. विशाखाताई घ्या तुम्ही 5वं वाक्य. 5वं झालं होतं सर. 6वं अधिका 7वं. गृहे हा, जाते. वनेचरा हा, हा तो. बद्दल आपण बोललो होतो, मला आठवलं. हो. बरोबर आहे. तुम्ही वनचर आणि वनेचरा हे का आलं, आणि मग मी तुम्हाला तो सप्तमी वाचक विभक्ती वाचक समास आहे म्हणूनही सांगितलं होतं. 7वं पण केलं होतं मला वाटतं. नृपती राज्यम नृपती ही राज्यम पालयते. राज्यम पालयती. हा. हो हो केलं होतं का? हो केलं होतं ते पण. बर, पालयती बरोबर आहे, पालन हा करतो, राज्याचं पालन करतो. मराठीत राज्याचं, आणि आपण शब्दशः अर्थ करतो आपण, म्हणून नृपती म्हणजे राजा, राज्यास पाळतो. पाळतो. हो. पुढे मग 8वं आता घेता येईल. विशाखात हो. विशाखाताई. सः मूर्खः पुरुषः व्यर्थः व्यर्थम 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 जल्पती. जलपती बरोबर आहे. जलपती म्हणजे माहित नाही मला, पण बडबड, मूर्ख वायफळ बडबड ज्याला म्हणतो ना आपण. हा, हा, मूर्खासारखे आपण जी बडबड करतो त्याला जलपती म्हणतात. म्हणजे तो मूर्ख पुरुष किंवा माणूस हा, व्यर्थ बडबडतो. बरोबर. आता इथे व्यर्थम हे अव्यय आहे. अव्यय आहे. ओके. हम्म. सह सह करताय म्हणून मूर्ख पुरुष पण तेच प्रथमामध्येच हा, म्हणजे सह मूर्ख हे पुरुषाची विशेषण आहेत एक विशेषण प्रकारे. आहेत. हा, म्हणून ते हा, सगळे प्रथमात आहेत. पण बरोबर आहे, बरोबर बरोबर. छान छान पृथक्करण केलं वाक्याचं. विशाखाताई. सुकेशाताई आल्यात. हो, आलेली आहे. हा, घ्या ना मग ताई 9वं. सज्जनाः न जल्पन्ति. म्हणजे अगदी बरोबर आहे. सज्जन लोक कधीच वायफळ बडबड करत नाहीत. नाही, चांगलेच बोलतील. बरोबर आहे, अगदी. आणि अनेक वचन असल्यामुळे ते अंती झाले शेवट. बरोबर, अगदी बरोबर आहे. छान छान. पुढे आता मोहिनीताई आल्यात का? हो सर. हा, घ्या 10वं वाक्य घ्या ताई. सः न स्वस्थः अन्तः अतः अतः. अतः अतः वमति. बरोबर आहे. तो निरोगी नाहीये, स्वस्थ नाहीये, म्हणून अतः म्हणजे म्हणून. वमती म्हणजे काय? उलटी करतो. ओ वमति. वमती. माझ्या मते वमतीवर असं काहीतरी आयुर्वेदामध्ये देखील एक काहीतरी औषध किंवा काहीतरी आहे का? वमन वमन पंच नावाची करता सर. वमन पंचकर्मामध्ये. पंचकर्मा. एकानी फक्त बोला, म्हणजे मग ऐकू येईल, नाही तर आता सगळेच जणांमुळे कळलं नाही काय म्हणतात. हा, कोणी एकानी बोला, हरकत नाही. आयुर्वेदामध्ये वमन म्हणून एक क्रिया आहे हा पंचकर्मापैकी. हा त्याच्यात वमन हा करतात. ते खूप पाणी प्यायला देतात औषधांचं, आणि मग उलटी करून पित्त वगैरे बाहेर काढतात वमनच्या हे करून, मग वमनद्वारे. ताई, आपल्याला लहानपणी शिकवलं होतं बघा, जिभेला आपण 2 बोटं घालून उलट्या हो काढतो, आणि मग हो आपलं सगळं पित्त पिवळं जे असतं बघा जनरली, हो आणि हो अगदी कडवट चव असते, हो त्याला पण वमनच म्हणायचं का त्या हो क्रियेला? त्याला आपण वमनच म्हणायचं. हो, याच्यात अच्छा. बळजबरी करायची असते म्हणून काढा देतात प्यायला भरपूर पाणी घालून, हा आणि हा, मग त्याद्वारे शरीरातलं पित्त बाहेर काढतात. बर 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 त्याला बर. वमन म्हणतात. तरी मी म्हटलं कुठेतरी काहीतरी आठवतंय मला. हम्म. म्हणजे आई फक्त वमन करून घ्यायची माझ्याकडनं, फक्त मला त्यावेळी माहिती हा, नव्हतं याला हा, वमन हा, म्हणतात. हा. ताई, तुमची तब्येत कशी आहे? ठीक आहे सर, आता चांगली आहे. हा, बस. हा, चालेल. मग आता मोहिनी ताईंनी केलं, आता तुमचंच आहे मग क्रमांक. हा. तर ते पण न त्याचं सर्व प्रथमामध्ये येतं ना सर?
काय म्हणताय? म्हणजे विभक्ती प्रथम पुरुषच येतं ना सर? हो हो, करताय ना. हा. वमती म्हणजे ओकारी करतो असं. पुढचंही वाक्य तसंच आहे बघा. हा, तेच आहे. छायाताई. तेन कटु औषधः पीतम अतः स वमती. ताई नीट जरा बघता का, थोडस लक्ष देऊन? तुम्हाला दिसायला त्रास होतोय का? मोठं करू का मी जरा किंचित? केलं मी केलं मोठं. तेन कटु औषधः पीतम ताई पितः औषध आहे का बघा नीट. औषधम. हा, एकदम सावकाश वाचा ताई, काही आपल्याला घाई नाहीये. लोकांना बोर झालं पाहिजे इतक्या संथपणे पण बरोबर उच्चार करायचे आपल्याला. चालेल. तेन कटु औषधम पीतः पीतम. पीतम अतः सह वमती. बरोबर आहे. आता मला सांगा, ह्या वाक्यामध्ये बघा खूप छान 2 गोष्टी आपण शिकणार आहोत. बघू हा. तुम्हाला सांगता येतात का? आता पीतम पर्यंत एक वाक्य घ्या आणि पुढे अतः सह वमती हे दुसरं वाक्य घ्या असं. आता आपण पहिल्या वाक्याबद्दल बोलूया छायाताई. हा. हा, काय वाटतंय या वाक्यामध्ये क्रियापद काय आहे पहिले सांगा. त्यांना आपण संधी दिली आहे. औषध क्रियापद म्हणलं ताई मी. क्रियापद. हा, तेन. नाही, क्रियापद, वाक्यातलं क्रियापद कोण असतं? क्रिया दाखवायला पाहिजे ना. क्रिया दाखवणार. मग आता क्रिया कुठली आहे याच्यात? पीत. हा, पीतम. चला ठीक आहे, क्रियापद आपल्याला लक्षात आलं. हा. हा, अर्चे हे काय झालं? बर, ओके, माहिती नाही. बहुतेक दिलीपजी आलेले दिसत आहेत. दिलीपजी तुम्ही आलात का? बर, ठीक आहे, हरकत नाही. आपण करू. छायाताई तुम्ही आहात ना? हो. हा हा, मला मध्ये एकदम साइन आउटचा मेसेज आला, मला कळलं नाही. कारण की मी आणि दिलीपजींनी नवीन लिंक केली आहे, ती आम्ही टेस्ट करत होतो काही वेळापूर्वी, म्हणून मला वाटलं ते आले. हा, चला ठीक आहे. पीतम. मग आता इथे तेन कटु औषधम पीतम. हा, त्याच्यामध्ये कर्ता कोण आहे हो ताई? तेन. तेन म्हणजे त्याच्याकडून किंवा त्याच्याद्वारे कडू औषध प्यायले गेले किंवा प्यायले. बरोबर आहे. त्याने कडू औषध प्यायले म्हणून तो उलटी करतो किंवा ओकतो. हो. ठीक आहे. म्हणजे हे वाक्य तुम्हाला आता आठवतंय, आपण धातू साधित शिकलो होतो बघा. पा पिब धातू होता आणि त्याचं पीतम हे धातू साधित बोली भूतकाळ तयार होतो. बरोबर, अर्धवट भूतकाळ ज्याला आपल्याला सरांनी शिकवलं होतं ना, तसं. मग आता याच्यामध्ये कोण पितो? तो पितो. काय पितो? औषध पितो. म्हणजे कोण आणि कायचं उत्तर वेगवेगळं आलं की नाही? हो. म्हणजे याचा अर्थ हे वाक्यातलं क्रियापद हे सकर्मक आहे. हा, आता सकर्मक असताना आपण काय शिकलो होतो की कर्ता तृतीयेत जायला पाहिजे आणि कर्म प्रथमेत यायला पाहिजे. कर्ता कोण होता? सह. सहची तृतीय काय होते? तेन. तो ना, सह म्हणजे तो, आणि त्याची तृतीय विभक्ती काय होईल? तेन. सहा तौ ते प्रथमा तम तौ तान द्वितीया तेन ताभ्याम तैहि तृतीया. आठवलं? त्यातलं तेन आलं. आणि कर्म काय होतं? औषधम. ते प्रथमेत राहिलं. म्हणजे त्याने कडू औषध प्यायले म्हणून तो ओकला किंवा ओकतो. वमती. अतः म्हणजे म्हणून.
म्हणजे एक जे वाक्य आहे अतः सह वमती हा साधा वर्तमान काळ आहे आणि त्याच्या आधीचं वाक्य तेन कटु औषधम पीतम हे धातू साधित वापरून केलेलं वाक्य आहे भूतकाळी. हो बर हो आता सर. छायाताई नंतर लताताई येत ना. लताताई आपण ह्याच वाक्यामध्ये हो मला त्याने कडू औषध तो कडू औषध पिऊन ओकला हं. कसं बनवाल? तो. तो कडू कडू औषध पिऊन ओकला. तेन कटुः कटु आता आता बघा माझं वाक्य नीट ऐका. हा, तो कडू औषध पिऊन ओकला किंवा ओकतो. पिऊन ओकतो ओकला नको म्हणायला कारण की ते भूतकाळी वाक्य होईल. आपण वर्तमान काळातच राहूयात. तो कडू औषध पिऊन ओकतो. ओकतो. हा तेन कटु आता तेन का बरं औषधम वापरायची गरज आहे? मग तेन आद्यात ठेवायचं का? नाही तेन अध्यारोप नाही करायचंय. सह तो हा तो म्हणल्यावर सह कटू सह औषधम कटु औषधम पित्वा. पित्वा आपण होतो ना पित्वा. पिऊन हा करून पित्वा खेळून. पिल्यामुळे हा, नाही मुळे नाही. नाही मुळे नाही करून. एक करून क्रिया पूर्ण करून दुसरी क्रिया करतो आपण. क्रिया करता हा म्हणजे मी तेन कटु ड्रेस औषध घालून शाळेत जातो म्हणतो हा की नाही आपण म्हणजे घालून. घालून मी जेवून तेन कामाला जातो. जातो. तर तेन तेन नाही कटु सह 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 हा सह कटु औषधम पित्वा पित्वा. स पित्वा वर्मते वमती. वमते हं, अगदी सोपं आहे. हं. सह कटु औषधम पित्वा वमते. बरोबर आहे. तो कडू औषध पिऊन ओकतो. ओके. हे दोन्ही वाक्य एकत्र. हा पित्वा आपण त्यामुळे दोन क्रियापद जोडली गेली. हो हं? हं. बघा हे दोन्ही गोष्टी तुमच्या शेवटच्या काही दिवसात झाल्या होत्या. हो झाले होते. मी फक्त बघत होतो की तुम्हाला त्या आठवतात की नाही. हा हा ठीक आहे चालेल. पुढचं कोण घेत आता आपण आताही बरोबर. लक्ष्मणः अरीषु बाणान् क्षिपति. हा अं, अरी म्हणजे शत्रू. बरोबर आहे. अरीषु शत्रूंना बाणाने मारतो किंवा क्षिपतीचा अर्थ काय बाण मारतो असं. लक्ष्मण हा क्षिपती. लक्ष्मण असल्यामुळे क्षिपती आलं. बाणान म्हणजे कर्म असल्यामुळे आणि अनेक बाण त्यामुळे द्वितीया अनेक वचन. हम्म अरीषु सप्तमी आहे म्हणजे स्थानदर्शक म्हणजे त्यांच्या दिशेने बाण मारतो असं. नाही अरिशू म्हणजे शत्रूंवर. शत्रूंवर बाण मारतो. हो की नाही. अरीषु लक्ष्मण सप्तमीच आहे ना. शत्रूंवर हा बाण क्षेपतो. मारतो नाही, क्षेपतो. क्षेपतो का नाही क्षेपतो वापरायचं. हो प्रक्षेपण आपण वापरतो बरोबर. हो क्षेपतो म्हणजे फेकतो. फेकतो. हा क्षिपती. अजून एक क्षिपतीचं एक वाक्य करा बघू. अगदी नेहमीच्या वाक्यात नेहमीच्या दररोजचं. सह कंदुकम क्षिपती. सह कंदुकम क्षिपती. क्षिपती. तो चेंडू फेकतो. चेंडू फेकतो. चालेल. पुढे कुठलं आता कोण आहेत? माधवीताई दळवी आहेत का? आहे. हा घ्या ताई पुढचं. जनाः असत्यवादिनं निंदति. जनाः म्हणजे अनेक वचन आहे जनचं. हा अनेक लोक.
असत्यवादिनम म्हणजे खोटं बोलणाऱ्याला. हा निंदती निंदा करतात. हा तर ते जन्म निंदतात. असल्यामुळे अंती. अंती झालं निंदती. बरोबर आहे. लोक अनेक वचन खोटं खोटं बोलणाऱ्याला बोलणाऱ्याला निंदतात. निंदतात. हम्म. आता असत्यवादीनम हा एक प्रकारचा समास आहे, पण तो पुढे येईल तुम्हाला. माझ्या मते तिसऱ्या परीक्षेत आहे तो. म्हणजे ह्याच परीक्षेत की प्रवेश प्रवेश का परिचय, मी जरा थोडस विसरलोय. पण समास खूप परिचयामध्ये असावेत कदाचित. बरेच समास असतील तुम्हाला. हो, परिचयालाच आहेत समास. बरोबर आहे. प्रवेश नाही, परिचय. हम्म. हा चालेल. मग आता आपण पुढचं कोण घेणार आहे? आत्ता कोण झालं होतं? मी घेणार आहे सर. माधवीताई दळवी, माता निशिगंधाताई. त्वं कुत्रास्मिन् नगरे वससि. त्वं कुतः, मला हे येत नाही, कुतः अस्मिन् नगरे, पण कुतना कसं होईल ते? मलाही जरा थोडस, एक मिनिट बघू. ते नाही, ते कुत्रास्मिन असेल का ते? पुस्तकामध्ये कुत्रास्मिनच आहे. पुस्तकात कुत्रास्मिन आहे. हा म्हणजे हे म्हणजे चुकलेलं आहे थोडक्यात. हा चूक म्हणजे बरोबर कळत नाही ते. ठीक आहे, मी याच्यावर मार्क करून त्वं ठेवतो आणि मग ते दुरुस्त करीन मी. कारण की आता मी तुम्हाला काहीच पाठवलेलं नाही, त्यामुळे माझ्या हातात आहे आता सगळ्यात चुका दुरुस्त करणं. हो. हा चालेल. त्वं कुत्रास्मिन् नगरे वससि. तू हा कुठल्या नगरात राहतोस? नाही ताई, कुत्र म्हणजे कुठे? तू या कोणाबरोबर? नगरात कुठे कोण? राहतोस? ओ, त्वं कुत्र कुत्र. अस्मिन बरोबर नगरे. बरोबर अस्मिन आहे. नगरे म्हणजे या नगरात. ह्या नगरात तू कुठे राहतोस? हा म्हणजे मग तुम्ही म्हणा, या नगरात मी पुण्य नगरामध्ये मी सदाशिव पेठेत राहते, मी बुधवार पेठेत राहते, मी शुक्रवार पेठेत राहते, किंवा मुंबईवाले म्हणतील मी दादर मध्ये राहते, मी तसं भांडुपला राहते. त्वं कुत्र अस्मिन् नगरे पुत्र वससि. कुत्र. अस्मिन नगरे. हा, तू ह्या नगरात कुठे राहतोस? हा ह्या गावात किंवा नगरात किंवा शहरात नगरात म्हणा, गावात, ठीक आहे, हरकत. हं, कुठे राहतोस? शहराला माझ्या मते महानगर म्हणतात. हा, म्हणजे नगरापेक्षा मोठं ते शहर. हा, म्हणून महानगर होत. हा, बरोबर आहे. बर, मी निशिगंधाताई नंतर आता सीमाताई. हो. सह कठोरम तपः तपति. बरोबर. तो कठोर. तो सह एकवचनी तो कठोर तो. म्हणून तपती. कठोर तपाचं विशेषण आहे म्हणून कठोरम. हे पण मला जरा थोडस काहीतरी चुकीचं वाटतंय. कठोरम कठोर रह पाहिजे ना, म्हणून तपहचं हा, तर हे बरोबर आहे. कठोर हा पाहिजे. नाही, तर एक हे मिनिट. बरोबर आहे हा, पुस्तकामध्ये. तपन पाहिजे. आणि म्हणजे हे तपह इथे आहे. चुकलेलं नाही पीडीएफ मध्ये. तपह हो, तपहच आहे. हो, नाही, पीडीएफ नको, आपल्याला पुस्तक बघू आपण. पुस्तकात पुस्तकातलंच तपहच आहे. सांगते. पीडीएफ शेअर तुम्हीच करताय. बर, पुस्तकातलंच मी ओपन केलं. हा, नाही, मग मला पुस्तकात हे बघायला तसंच लागेल. आहे. कारण की तो हा करता झाला तर तपह हे आपण पहिल्या ह्याच्यात येणार नाही, मग प्रथमेत येणार ते नाही. तपम तपम पाहिजे. आणि ते कठोरम कठोरम असं होईल तपम मग ते. तपती. हा, एक्झॅक्टली. म्हणूनच मी म्हणत होतो की नक्की पुस्तकात वाचा काय आहे, आणि जर तसं असेल हिंदी पुस्तकात काय आहे. तपहाच आहे ते हिंदी पुस्तकात पण. हिंदीतही आणि मराठीतही मराठी नाहीये मराठी माझ्याकडे. बघते. पण ते आहे ना, मी बघते पाठवलंय. कारण की एक कित्येक मिनिट वेळेला बघून आम्हाला सांगते. असंही मला आठवतंय, आमच्या बॅचच्या वेळेलाही आम्हाला जाणवलं होतं की भारतीय विद्या भवनच्याही पुस्तकांमध्ये काही काही ठिकाणी टायपोग्राफिकल मिस्टेक्स आहेत, छपाईतल्या चुका. पण कमी आहेत, खूपच पण आहेत. नाही सर, तपमच आहे नाही, मराठीत. मराठीमध्ये तपम आहे.
हा, मी तपम तेच आहे. म्हटलं तपम कठोरम पाहिजे ना, तपम आहे. कारण की अहो, व्याकरणाचा नियमच बसत नाही तर. तपम आहे. म्हणजे मग हिंदीवाले चुकलेत आणि मराठीवाले बरोबर झालेत थोडक्यात. हम्म. हरकत नाही, चला. राज्यभाषेने राष्ट्रभाषेवर कुरघोडी केली तर. चला पुढे. कोण आहेत आता? अपर्णाताई होत्या का? नाही, सॉरी, सीमाताई होत्या ना आता. हो. हा, मग आता वैजयंतीताई जोशी आहेत. हो सर. त्वम आनंदेन कथम शंससी किंवा जल्पसी. जल्पसी म्हणजे हा, बडबडतोस. बडबड. हा, बडबड. कुठल्याही प्रकारची बडबड, म्हणजे कधी कधी ती वायफळ बडबड असते किंवा कधी कधी नुसतंच आपला माणूस आनंदाने पण बडबडतो बघा. आणि शंससी म्हणजे काय सर? मी सांगितलं होतं, शंससी म्हणजे बोलणे, प्रशंसा म्हणजे चांगलं बोलणे. प्रशंसा, बरोबर. बरोबर आहे, शंससी आठवतंय? म्हणजे शंससी. हम्म. नुसतं त्वम शंससी म्हणजे बोलणं. काय केलं? काय केलं? त्वम म्हणजे काय? हा, चालेल. म्यूट वर जाल का सगळ्यांनी, जे जे बोलणार नसतील ते? आणि सोडलं कोणी? हो, तोशाने नाही. मला म्यूट करायला लागेल नाही तर मग. हा, ठीक आहे, चालेल. कोण होता आता घेत? मी सर, वैजयंती. वैजयंतीताई ना, तुम्ही पूर्ण केलं होतं ना, कथम शंससी किंवा जल्पसी, काही चालेल. आता वाक्याचं पृथक्करण करा. त्वम हा झाला करता, तू. आनंदेन कथम म्हणजे काय ना, कथम नाही, किम म्हणजे काय, कथम म्हणजे काय, कसं किंवा कशा कसे प्रकारे किंवा कसे, आनंदाने. कसा कसे बडबडतोस, बडबडतोस किंवा कसा बोलतोस. कसा बोलतोस. हा. तू कथम आणि आनंद. कथम आणि इत्थम, आठवतंय का? हो हो. अशा प्रकारे, इत्थम. इत्थम आणि कथम, हम्म, बरोबर. अशा प्रकारे आणि कशा प्रकारे. बरोबर आहे, चालेल. बाकी शंससी कशा वगैरे तर ते तुम्हाला माहिती आहे, तो करताय, त्यामुळे शंससी किंवा जल्पसी झालं. आणि आनंदाने म्हणून तृतीया झाली. आनंदेन. चालेल, पुढे कोण आहेत आता? हा, विद्याताई ना, घ्या ना. हा, हो. माता एकाम वार्ताम पुत्राय शंसती. हा, आई मुलाशी एक बातमी सांगते. एक बातमी एक बातमी सांगते. हा, मुलाला, पुत्राय. बरोबर आहे. आता अगदी शुद्ध जर का आपल्याला अनुवाद करायचा असेल तर, आई पुत्राप्रती एक बातमी सांगते. बातमी, पुत्राप्रती, पुत्राय. हा, कारण की आपण म्हणलं ना, कृष्णाय नमः म्हणजे काय, त्या कृष्णाप्रती माझा नमस्कार असो. हा जो नमः हा जो आहे ना, हा संस्कृत मधला खूप एक इंटरेस्टिंग, म्हणजे काय म्हणतात त्याला, की खास प्रकार आहे की ज्याला चतुर्थीची कायम अपेक्षा असते. आणि नमः असलं तरी माझा नमस्कार असंच अपेक्षा असली तरी ते नमामि असं होत नाही. पुत्राय किंवा देवाय नमः होत ते. हा, तुम्हाला पुढे कधीतरी अजून काही संबंध आले ना की मी ते तुम्हाला सांगेन. असेच काही शब्द आहेत, नमः, वौषट, फट वगैरे असे बरेच प्रकार सरांनी सांगितले होते. माझे नीट अजून लक्षात नाहीत ते, पण हे जे प्रकार आहेत ना, हे जसेच्या तसेच वापरले जातात.
त्याच्यात विभक्ती म्हणा किंवा त्याला टेन्स वगैरे नसतो. पण त्यालाच आपण अव्यय पण म्हणतो ना. नाही, अव्यय नाही येत ती, कारण की नाही, म्हणजे नमःचा अव्ययाची अर्थ भाषा हा व्याख्या पण अव्यय हीच ना. अव्यय कधीही क्रिया दाखवत नाही. हो, अच्छा अच्छा, हा, हा, बरोबर बरोबर. त्यामुळे फरक आहे याच्यामध्ये. तर इथे एकाम हा, चं काय होईल? वार्ताम असल्यामुळे एकाम आलं असं आहे ना ते? बरोबर आहे. एक काम, एक बातमी, एक एक हे हे विशेषण आहे वार्तेचं ना, म्हणजे विशेषण आहे. विशेषण. अगदी बरोबर आहे. एक एक वार्ता, अनेक वार्ता. हम्म. हम्म. पुढे पुत्राय हे झालं. कोण आत्ता करत होतं? विद्याताई, बरोबर. हा. हा, झालंय. मग आता पुढे कपिलजी आलेत का? नाही, आज नाही जमलं त्यांना. मी आहे. बर बर, हरकत नाही, तुम्ही घ्या मग ताई. किम सह भोजनम वांछति? हम्म, काय तो भोजन किंवा जेवण इच्छितो? बरोबर, अगदी छान केलं तुम्ही हा अनुवाद. काय तो भोजन इच्छितो? आणि पुढे सह करताय त्याच्यामुळे वांछति त्याचं वांछती, बरोबर आहे. क्रियापद. आणि प्रथमा एकवचन आहे सह, आणि भोजनम द्वितीया कर्म आहे म्हणून. एकवचन. कर्म आहे म्हणून. बरोबर, अगदी बरोबर. अहम दुर्गुणान त्यजामि. मी दुर्गुणांना त्यजते, त्याग करते. बरोबर आहे. मी दुर्गुणांना ना त्यागते. त्यागते. अहम असल्यामुळे त्यजामि आलं. त्यजामि आलं. अहम त्यजामि. आणि दुर्गुणांना म्हणून ते द्वितीय बहुवचन झालं. बहुवचन झालं. अगदी बरोबर. दुर्गुणम हे नपुंसकलिंगी शब्द आहे. एक मिनिट. दुर्गुण, गुण हा पुल्लिंगी शब्द असणार आहे. तो दुर्गुण. तो दुर्गुण, हा, म्हणून तर मला लक्षात आलं एकदम. आणि बघा इथं दुर्गुण म्हणजे दुहू अधिक गुण असा हा संधी आहे. दुर्गुण आपण संधी शिकलोय. हो, गुण. बघा, दुःशासन, दुर्योधन हे सगळे तसेच आहेत. दुहू हे त्याला उपसर्ग लागलेला आहे, किंवा या शब्दाला दुसरा शब्द जोडून ते संधी बनलेले आहेत. दुःशासन, दुहू अधिक शासन, दुहू अधिक योधन, दुर्योधन. आलं लक्षात? दुर्वास. दुर्वास, अगदी बरं आहे. दुहू अधिक वास. माझ्या मते दुर्वास ऋषी हे राक्षसांचे परमगुरु होते ना? नाही, नाही, तो शुक्राचार्य. ते शुक्राचार्य होते. सॉरी, शुक्राचार्य होते. बरोबर आहे. दुर्वास रागीट. हा, रागीट म्हणून कसं. शकुंतलेला हे केलं त्यांनी. बरोबर आहे. हो, शकुंतला, बरोबर आहे. दुर्वास ऋषी, करेक्ट. दुर्गती सर. हो, दुर्गती हा पण एक शब्द चालेल. पुढे कोण घेणार आहे ते? माझ्या मते रुपाली ताई, विशाखाताई. तुम्ही आहात का आता? नाही, मी आत्ता वाचलं. अच्छा, तुम्ही दुर्गुणान झालं, बरोबर आहे. मग पिता पुत्र म्हणजे मग आता मोहिनीताई तुम्ही घ्या. नाही, सुकेशाताई, सॉरी. हो. 10वं. पिता पुत्रम रक्षति. वडील मुलाचं रक्षण करतात. बरोबर आहे. किंवा बाप मुलाला रक्षतो.
रक्षितो म्हणलं तरी चालतं बरं का, मराठीत रक्षितो म्हणतो आपण. हो हो, रक्षितो आहे. मग आपण कितके छान छान क्रियापद आहेत, पण आपण वापरतच नाही. सगळीकडे रक्षण करतो, हे करतो, ते करतो. बघा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, तिथे आपण वंदितो म्हणतो. आपण उगाच त्याला प्रथम तुला वंदन करतो उगाच करतो. ठीक आहे, चालेल. पुढचं कोण घेईल आता? सुकेशाताई नंतर मोहिनीताई. पुढे नाही का गेलं? हा, थोडं वर घेतोय. हा, वाक्प्रयोग. हा, शब्द दिलेले आहेत आपल्याला, त्या शब्दांचं वाक्यामध्ये वापर करायचा आहे. तर पहिल्यांदा शब्द वाचायचा, त्याचं विभक्ती मला सांगायची, आणि नंतर समोरच्या वाक्याचं पृथक्करण करायचंय. मोहिनीताई, तुमचा आता क्रमांक आहे. सारथीना. हा, आणि सारथीनाचं वाक्यप्रयोग आहे, कुशलेन सारथीना रथम आनयामी. हा, कुशलेन हे अनेक वचन आहे, आणि आनयामी सप्तमी आहे सर. नाही, आनयामी म्हणजे तर प्रथम आहे, तर ते आणणे, आणतो. आता कवीना आपण शिकलो तो शब्द. हो. हा, मग चला आपण आता कवीना शब्द बघूयात, कारण की मला माहितीये बरेच लोकांनी आता तो विसरला असणार आहे. आनयती पाहिजे का? आनयामी कसं येईल? आपण करू सगळं करूयात. चूक असेल तर आपण चूकही सुधारूयात. हा, कवीना बघा तृतीयेतला शब्द आहे. चला ठीक आहे, म्हणजे आपल्याला कवीना शब्द तृतीयेत होता, तसं सारथीना हे देखील शब्दाचं आपल्याला कळलं की ही तृतीयेतला शब्द आहे, तृतीय एकवचन आहे. तृतीय एकवचन. हा, कुशलेन सारथीना. मग कुशलेन काय आहे? विशेषण आहे सारथीना. विशेषण आहे सारथीना. एक मिनिट. मोहिनीताईंना आपण दिलेला आहे ना, मग इतरांनी का म्हणून सांगितलं? कुशलेन सारथीना म्हणजे कुशल सारथी. कुशलेनचा अर्थ तसाच की चांगला, कुशल सारथी. हा, पण म्हणजे कुशल हे काय आहे? विशेषण आहे सारथीला. अगदी बरोबर आहे. आणि सारथीची तृतीय आहे विभक्ती, म्हणजे विशेषणाची पण तृतीयाच विभक्ती पाहिजे, म्हणून कुशलेन. बरोबर आहे. कुशल सारथी द्वारा रथ आणला. हा, किंवा कुशल सारथ्याने रथ किंवा रथास आणले किंवा आणतो. बरोबर आहे. आता आनयामी हे चुकलंय, कारण की इथे काय होतंय, प्रथम पुरुष झालं ते, प्रथम पुरुष करताय. बरोबर, म्हणजे काय पाहिजे होतं ताई? एक मिनिट, मोहिनी त्यांनाच फक्त बोलायचंय. ताई, आनयामी जर चुकलं असेल तर काय पाहिजे बरोबर? आणयती. बरोबर, करेक्ट. नय आनय, नेणे आणणे. कुशल सारथी रथास आणतो, आनयती. ठीक आहे. कुशलेन म्हणजे कौशल्याने का कुशलेन म्हणजे? नाही, कुशल सारथी. बघा, आपण म्हणतो ना तो सोनार एकदम कुशल सोनार आहे, निपुण म्हणता येईल. निपुण म्हणा, बरोबर आहे. आणि कौशल्य हा एक शब्द आहेच की, तोही संस्कृत तोही संस्कृत पासूनच आपण घेतलाय. ते म्हटलं कौशल्य आणि त्याचं कौशल्य वापरून. हो, पण आता इथे कसं आहे, सारथीचं विशेषण आहे ते, मग कौशल्य सारथी होईल का नाही?
कुशल सारथी होईल. कुशल सारथी. कुशल कामगार नाही का आपण म्हणत,